नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, लाईफ बॉय, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जॉर्ज जेली, ड्रिवन बाय महेंद्रा मराझो. त्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओंकार गणपती अधिपती. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठापना झालेली आहे. घराघरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. या उत्साहाच्या वातावरणामध्ये सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत. सासूबाईंचं नाव आहे सुनंदा सुरेश भालेकर आणि सुनबाई आहेत साधना संदीप भालेकर. या दोघींचंही स्वागत करूया. भालेकर कुटुंबाचं स्वागत करूया आणि किती वर्ष झाली त्यांच्या घरातल्या गणपती बाप्पांना तेही जाणून घेऊया. या वर्षीचा गणपती आमचा 80वं वर्ष आहे. म्हणजे 1940 सालापासून आमच्याकडे गणपती सण साजरा केला जातो. मजा म्हणजे आमच्या सगळ्या पूर्वीपासून नंदा वगैरे येतात, सगळे फुगड्या घालतात, गाणी म्हणतात, 5 दिवस गौर येते. आम्ही जसे मजा करायचो तर ती कमी आम्हाला कुठेतरी आता वाटते. पण तरीसुद्धा मी माझ्या मुलांना, माझ्या पुतण्यांना, माझ्या भाचवंडांना सगळ्यांना एकत्र घेऊन ती मजा करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे जसं कोकणामध्ये आपण बाल्याचा डान्स म्हणतो, काय हे डान्स ठेवतो आपण, त्याच्यासाठी कीर्तन ठेवतो, भजन ठेवतो, हे कार्यक्रम होतात साधारणपणे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सुनबाई, ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या सासूबाई नमस्कार सासूबाई. वालेकर. हा माझा पुतण्या अजिंक्य. नमस्कार. माझा भाचा गणेश. नमस्कार. भाच्याची बायको. नमस्कार. हा माझा पुतण्या छोटा. अरे बाबा नमस्कार. नंतर ती हंसिनी पुतणी नमस्कार. आणि माझी मुलगी सायली. नमस्कार. माझी नणंद नमस्कार. उमा, माझी दुसरी नणंद कविता आणि माझे मिस्टर. नमस्कार. 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 चला आणि मग आता उखाणा घेणार ना? हो. घ्या. 3 पिढ्यांच्या गणपतींचा उत्सव आमच्या घरी. संदीपरावांचं नाव घेते तुमच्या गणपतीच्या दारी. अरे वा, किती मस्त. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. 3 पिढ्यांचा उत्सव असं म्हणाला. हो. 3 पिढ्या म्हणजे कसं काय? माझ्या आजेस सासऱ्यांपासून आमच्याकडे गणपती आहे, म्हणजे त्याच्याही आधीपासून. पण माझ्या सासूबाई आहेत, लग्न करून आल्या तेव्हापासून गणपती आहेच. म्हणजे त्याच्या 1940 सालापासून आमचा गणपती आहे. काय सांगताय? हो. काय सासूबाई, मग जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या लग्न कधी झालं? वर्ष माझं लग्नाला 62 वर्ष. किती? 65. बाप रे. 56 सॉरी. नक्की ठरवा, 5 6 की 6 5? हा, 56 वर्ष झाली लग्नाला. पण 56 वर्ष तुम्ही गणपतीची सेवा करता. आणि आता ही पुढची पिढी पण. पण तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही राहायला कुठे आलात? आम्ही राहायला सासरीच इथे. कुठे? राममारुती रोड. ठाणा. राममारुती रोडला. बरं बरं. तिकडे आलात तुम्ही. तिकडे. का किती जण होते घरात जेव्हा तुम्ही लग्न करून किती आलात जणी तेव्हा? म्हणजे माझे सासरे, मोठे सासरे, माझ्या सासऱ्यांचे भाऊ, माझ्या सासूबाई, माझ्या चुलत सासूबाई, परत जाऊबाई. जाऊबाई. असं माझ्या सगळं? दोघींचंही लग्न एकदम झालं. पण एकदम सगळे एकत्र राहायचे ते. एकत्र. मग उत्सव एकदम दणक्यात असेल. एक दणक्यात म्हणजे माझ्या सख्या नंदा तिघी यायच्या, चुलत नंदा तिघी जणी यायच्या. एवढं कुटुंब, बापरे, एवढे मोदक करायला लागायचे. किती? एवढे? एवढं करत एवढं पातेल्यात पण मी काय म्हणतो, एवढे करण्यापेक्षा एकच एवढा केला असता तर. एवढं पाते मोदक करायचे. मोदक करायचे तुम्ही? हो, सगळे एवढे. पण कसले? उकडीचे करायचे? उकडीचे हाताने. हा, हाताने. पाकळ्यांचे मोदक. पाकळ्यांचे. माझ्या सासूबाईंना अगदी उत्तम यायचे. सासूबाईंना छान यायचे. छान यायचे. मग तुम्ही पण शिकला ते? मी पण शिकले. आणि सून कशी करते खरं सून सांगा? पण छान करते. पण तेवढे सासूबाईंसारखे चांगले करते का हो? करते. काय करते? हो. खाण्याच्या आधी आणि नंतर लाईफ बॉयने हात धुवायला विसरू नका. प्रसादाचा स्वीकार हा स्वच्छ हातानेच करावा. तुम्ही या सासूबाईंकडनं काय शिकला हो?
सासूबाईंनी सगळंच शिकवलं मला. माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला काहीच येत नव्हतं तुम्हाला माझ्या. हो, की सासूबाईंना? नाही, मला काही येत नव्हतं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 28. घरात कसे आलात तुम्ही यांच्या? काही नाही, यांनी मागणी घातली आणि आम्ही आलो. पण मागणी घातली कशी? त्यांना कसं कळलं? तुम्ही कुठे होता? माझी आते बहीण आहे, तिची ह्यांच्या आते भावाला दिलेली आहे. बरं बरं. मग त्यांनी माझ्या आत्तेला वगैरे सांगून की बाबा कोण मुलगी आहे का वगैरे, मग त्यांनी असं माझ्या सांगितलं आणि भावाची मुलगी आहे, मग त्यांनी बघायला आले आणि मग त्यांनी पसंत केली. किती वर्ष झाली हो लग्नाला? 28. मग तेव्हापासून हसणं सोडून दिलं का तुम्ही? एवढे गंभीर होते ना आता ते, म्हणजे त्यांना तुम्ही केलेले मोदक नजरेसमोर आले. नाही नाही, मोदक फार चांगले होते. कोण चांगलं करतं? आता जर बनाल तर आता मिसेस. तुमचं जमलं कसं तेव्हा? हिची आत्ते बहीण आहे ना, ती माझ्या आत्याच्या ओळखीची म्हणजे. बरं. आणि आमच्या आत्या आणि ते दोघं जण हिला बघायला गेलेले विक्रोळीला, कन्नमवार नगरमध्ये हे राहायचे. आणि ते गुलाबी रंगाच्या सायकलवरती तांबड्या रंगाचा फ्रॉक घालून बसली होती. त्यावेळेला थांबा थांबा थांबा, नजरेसमोर सीन आणला त्यांनी. वैदिक काय सांगतात? सीन आला बघा त्यांच्या नजरेसमोर. हा, मग आजच्या एवढी हवा नव्हती तेव्हा, पण पंक्चर होतं टायर. टायर नाही, मग हे चवळीची चेंग होती, अच्छा अच्छा. भोपळा आता भोपळा झाला. काय डेअरिंग करतायत. म्हणजे बघा, मला अजिबात घाबरत नाहीत ते. कोण? ते नाही घाबरत, सायकल घाबरत असेल. सायकल घाबरते आता. पण मला सांगा, हे जेव्हा आले, हे जे वर्णन करतायत, तुम्ही सायकलवर बसला होता, ते आठवतंय तुम्हाला? हो. मग काय झालं पुढे सांगा ना. नाही, मग तिथे फसलो ना मी, म्हणजे गंडवलाच असं. म्हणजे हे बघा ना, आता चित्र कसं, तेव्हाचं चित्र कसं, आताचं चित्र कसं, म्हणजे माझ्या तिथं मी संकल्पना वेगळीच केली होती आणि ते स्वप्नच राहिलं. काय त्यांचं असं केलं तर? हा, गणेश चतुर्थीलाच विसर्जन झाल्यासारखा चेहरा आहे त्यांचा. काय झालं असं? काय झालं वहिनी? का असं म्हणतायत? एवढं डेअरिंग करून का बोलतायत? नाही, पण त्याच्यानंतर काय आलं, ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे असं झालं थोडक्यात म्हणजे सांगायचं तर. पण मग तुम्ही त्यावेळेला लगेच होकार दिला होता? हा, एकदम लगेच बघितल्याबरोबर होकार? एकदम तिथल्या विचारलं गेलं ना मला काय सांगायचं ते आत्ता, नंतर नाही. मग आता वेळ नव्हती म्हणून हो म्हटलं. तुम्हाला पण लगेच विचारलं होतं? हां, त्यांनी विचारलं तर मी म्हटलं मी पसंत त्यांना आहे का आधी सांगा, मगच मी सांगेन म्हणून. बरोबर. मग त्यांनी हो सांगितलं, मग मी सांगितलं ठीक आहे, मी पण हो म्हणाले. मग चांगलं झालं. हो. किती वर्ष झालं लग्नाला? 28. 28 वर्ष. सासूबाईंबद्दल काय सांगा? या घरात तुम्ही आला तेव्हा तर सगळे अनोळखी होते. हो. कशा आहेत सासूबाई? नाही, सासूबाई एकदम प्रेमळ आहेत. त्यांच्याबद्दल काय प्रश्नच नाही. त्यांनी कधीच मला असं कुठली गोष्ट करू नकोस, कुठली गोष्ट कर, असं कधीच सांगितलेलं नाही. तुझ्या मनाची तू राणी, तुला काय करायचं आहे तू केव्हाही करायला मोकळी आहेस. त्यामुळे मला असं दडपण असं कधी आलं नाही. आणि मिस्टरांना म्हणजे त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा? नाही, त्यांचा स्वभाव तर एकदमच खूप चांगला आहे. त्यांनी पण मला कधीच अडवलं नाही कुठल्याच गोष्टीसाठी. मला सासरी खूप प्रेम मिळालं, त्यामुळे मला कधी माहेरची आठवण पण झाली नाही. त्याच्यामुळे मला एकदम म्हणजे गणपतीच्या आशीर्वादाने मी खूप सुखी, समाधानी आणि अगदी आनंदी आहे. अशाच सुखात समाधानात राहा, आनंदात राहा. आता दोघींसाठी एक पहिला खेळ आहे आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. तिकडे मोदक दिसत आहेत. हां. दिसत आहेत? हो. तसेच्या तसे मोदक. सासूबाईंचे चांगले की सूनबाईचे चांगले ते नंतर. आधी दोघींनी मिळून तसेच्या तसं चित्र पूर्ण करायचंय 2 मिनिटामध्ये. तुमची वेळ सुरू होते आत्ता. सासूबाई मदत करा मोदक लावायला. दहा, 9, 8 बरोबर आहे. 7. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन सासूबाई, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. 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 आता तुमच्या घरी गणपतीची काय धमाल असते आणि या दोघी काय करतात तेव्हा ते आम्हाला ऐकायचं आहे.
गणपतीला आता खूप कमी लोक यायला लागली आहेत, कारण कदाचित प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम असतं किंवा हे असतं. पण आजी जी आधीच्या गोष्टी सांगते त्याच्यावरनं असं वाटतं की आत्ता आम्ही खूप कमी मजा करतो, कारण त्यावेळी फुगड्या असायच्या, त्यावेळी जागरणं असायची, खूप जणं यायची. पण आत्ता तेवढी जणं येत नाही, आम्हीच असतो. पण मग आम्ही पण धमाल करतो, गाणी बोलतो, आरती होते, जागरणं होतात, त्यामुळे खूप मजा येते ते सगळं करायला. आम्ही गणपतीला आम्ही हर वर्षी आम्ही त्यांच्याकडे जातो. आम्ही हर खूप वर्षी जाता आम्ही दरवर्षी जायचो. दरवर्षी अरे नाही नाही, आम्ही हर वर्षी जायचो, त्या दरवर्षी हा बोला. इंग्लिश आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे जायचो. आम्ही आम्ही खूप मजा करतोच. खूप मजा येते त्यांच्याकडे. ते आम्हाला जेवायला रोज काय ना काय नवीन नवीन देतात. अरे वा, काय काय हां. देतात? आलूवडी असते. आलूवडी. हां. हा, बटाट्यापासून करतात ती. बटाट्याची असते ना ती नाही, आलूवडी. अळूवडी. एक मिनिट, एक पदार्थ कुठला? आलूवडी. दुसरी बटाट्याची भाजी. अच्छा, ती वेगळी असते. ती मुळे हां. ती अळूपासून तयार करतात. आणि मग पुढे पुरी. पुरी बरोबर काय असतं? बटाट्याची भाजी. अच्छा, बटाट्याची भाजी. हा, व्हेरी गुड. पुरी बरोबर बटाट्याची भाजी. आणि बासुंदी. अरे वा, ती कशा बरोबर खातात? अशीच खातो. अशीच खाता, अशीच. हा, आणि अजून गुलाबजामुन. गुलाबजामुन पण असतात. हां. अरे वा. आणि बस मी तेवढंच खाते. द्या त्यांच्याकडे. माझं नाव गणेश विष्णू भोजने. ती माझी सख्खी मामी आणि ही माझी आजी. नाव गणेश. हो रोज आरती होते? हो, शनिवार रविवारची होते. काय आता मी चांगलं विचारलं ना, गणपती बाप्पा बघतोयस ना रे. हा, मामीचं जेवण प्रश्नच नाही, सुंदर जेवण बनवते. आळूवडी, त्याच्याबरोबर मेथीच्या वड्या, अरे वा. श्रीखंड, एकदम पूर्णपणे एकदम ताटामध्ये अशी कुठलीच गोष्ट नसेल जी आपण विचार करू. हा, सोलकढीपासून सगळं सोलकढी. दर दिवशीला वेगळं वेगळं असतं काय ना काय. तर काय मजा काय येते. आजीच्या चेहऱ्यावर सोलकडी दिसायला लागली. सोनकढी मस्त बनव. हो का? सोलकडी की सोनकडी? सोनकढी. आजी आजी आला सोन्यासारखी सून मिळाली आहे ना, म्हणून सोलकडी म्हणायचं तर आजी सोनकडीच म्हणते. पण चांगलं आहे, चांगलं आहे, व्हेरी गुड. हा, 28 वर्षामध्ये तिने खरोखरीच म्हणजे भरपूर साथ दिलेली आहे आणि अजूनही देते, यापुढेही देत राहणार ती. आता ॲक्च्युली 13 ऑगस्टला तिची अँजिओग्राफी झाली. अरे बापरे. हां, पण स्वामी समर्थ कृपा आणि गणेशाची कृपाने काही निगेटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. आहे चांगलं. संपूर्ण कुटुंब त्यांनी जे पकडून म्हणजे एकत्र करून ठेवलेलं आहे. आता कसं आम्ही आता कशा चुली वेगवेगळ्या झाल्यात ना, अशातला भाग नाही. पण चुली जरी वेगवेगळ्या असल्या तरी तरी मन एकत्र आहे. समारंभाला आम्ही सगळे एकमेकाला तुटून पडतो. मग लग्न समारंभ असू देत, घरातले कार्यक्रम, सण असू देत, काही असू देत, तरी ती सगळ्यांना पोहणं बिणं करणं सगळं तिचं. तर सासूबाईंची सेटिंगसुद्धा तिच्याकडेच असते, माझ्याकडे नसते. सगळ्या सेटिंगचा कारभार म्हणजे दिरांनी आणि सगळ्यांनी तिला डायरेक्टर हे पद दिलेलं आहे. हे सगळे समाधान आहे. या तुमच्या कुटुंबात आल्यानंतर घरातला जो आनंद होता तो आणखी द्विगुणित झालेला आहे. एक्झॅक्टली, नक्की. पुढच्या खेळामध्ये आता कोण जिंकणार या दोघींपैकी, याच्यासाठी तुम्ही मला मदत करणार आहात. जो मी प्रश्न विचारीन त्याचं उत्तर आमच्या दिशेने जे दाखवणार तेच उत्तर फायनल असणार आणि उत्तर द्यायचंच आहे. असाच हा खेळ आहे. घरातल्यांची जास्त काळजी कोण घेतं या दोघींपैकी? सूनबाई. मराठी मालिका बघितल्याशिवाय कोणाचा दिवस संपत नाही. सासू. दोघींपैकी विसरभोळ कोण आहे? सूनबाई. या दोघींमध्ये समजावणं कोणाला जास्त सोपं आहे? सूनबाईला. सासूबाईंना कठीण आहे समजावणं. ह, दोघींमध्ये खरं सांगा, जास्त कोणाला घाबरतात? सुनेल. चला, अभिनंदन. सर्वाधिक गुण आता सूनबाईंना मिळालेले आहेत, त्यामुळे या खेळात हे बक्षीस सूनबाईंना. अभिनंदन. अभिनंदन सूनबाई. थँक्यू. तुमच्याबद्दल आरोप आहेत, आरोप. गणपती बाप्पा मोरया. सूनबाई हट्टीपणा खूप करतात. खरं आहे सासूबाई? नाही हो, हा, नाही.
नाही, हट्टपणा नाही करत. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेते सुद्धा. हां ते खरं खरं आहे. आहे. बीपी वाढतो मग. हो ना. हा, कशामुळे सांगतो, सासूबाई एकाच विषयावर पुन्हा पुन्हा बोलत राहतात. सासूबाई तुम्ही जेवण चांगलं बनवता पण जेवायला बोलवत नाही. काय हो, कसं लिहिलं या लोकांनी? खरं आहे. हा हो बोलवत नाही, केव्हा केव्हा नाही बोलवत, येतात आले की जेवतात. हा, पण नाही बोलवलेलं बरंच असतं. हो ना. नको नको तसं कर. सूनबाईला इतकी वर्ष झाली पण चांगला चहा करता येत नाही. हो, हा मला चहा करता येत नाही. पोहे आणि चहा गंडीवला. सासूबाई तुम्ही नेहमी दुसऱ्याला दोष देत राहता. का? कोणी लिहिलंय? आमचा केबलवाला घर सोडून पळून गेला. केबलवाला घर सोडून पळून गेला. केबलवाला? का? कारण सकाळी केबल गेलं, दुपारी सांगितलं की तो संध्याकाळपर्यंत केलं नाही तर त्याची कलाई. बरोबर, सिरियल बघायच्या असतात ना, मला बघायचं असतं 6:30ला. बरोबर की नाही? बरोबर. दुसऱ्यांच्या चुकावर पांघरून कसं घालायचं ते सूनबाईला चांगलं जमतं. खरंय. हो बरोबर. आणि सासूबाई तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका काढायला आवडतात. हे चुकीचं आहे. काय लिहिलंय बघा ना, जेवणातल्या चुका काढायला तर फारच आवडतात. होय ना? चुकीचं आहे. चुकीचं आहे. हे बघा लिहिलंय की नाही बघा. हो, बघा बघा, चुकीचं आहे, चुकीचं आहे. अक्षर बघा कोणाचं आहे. चुकीचं आहे. संदीपचं आहे अक्षर. नाही पण काय मस्त आहे बघा, प्रसन्न हसतायत माऊली. अशाच हसत राहा. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. पण मला विचारायचं, आज गणपती बाप्पा आहे, चुका तर सगळ्यांकडनं होतात. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? तसं मी कधी कोणाला दुखवलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा कोणाला दुखवलं गेलं असेल चुकून माकून तर मी त्या सगळ्यांची क्षमा मागेन. तुम्ही? मी पण कोणाला काय तसं बोललेली नाही आहे मी. झालं असेल माझ्यावरनं मुलीचं, मुलाला, नातीला का सुनेला तर माफ. क्षमा. आणि मी सुद्धा यांच्या वतीने केबलवाल्याची क्षमा मागतो. बाबा रे, ह्यांच्यावरचा राग आमच्यावर काढू नको. आणि कायम सगळीकडे दिसेल असा TV, झी मराठी सगळ्यांना दिसू दे आणि सगळ्यांच्या घरात आनंद नांदू दे, हीच श्री गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. हसत राहा, आनंदात राहा आणि सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लागू दे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि आता पैठणीचा क्षण. तुम्ही एक आधी चिठ्ठी काढा, मग मी बोलतो. कुठली द्या माझ्या. आज पैठणी द्यायची आहे, बरोबर की नाही? सूनबाई आणि सासूबाई कोणाला तरी एकीलाच मिळणार आहे. आता चिठ्ठी त्यांनी काढून माझ्याकडे दिलेली आहे. एक चिठ्ठी कुणाची काढली असेल असं तुम्हाला वाटतं? सुनेची. तुम्हाला काय वाटतं, कोणाची चिठ्ठी काढली असेल मुलांनी? असं काय नाही, कोणाची निघाली तरी ती पैठणी मलाच मिळणार आहे. कारण माझी सासू मलाच देणार, मला माहिती आहे. तुमची काय इच्छा आहे, कोणाला मिळाली पाहिजे? अगदी खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा. चला, एक नाव तुम्ही सांगायचं. या दोघींपैकी सूनबाई की सासूबाई, कोणाला मिळालेली तुम्हाला जास्त आवडेल? सासूबाई. हा, सासूबाई. क्या बात आहे. बघितलं, उगाच तुम्हाला वाटतं मुलगा बदलला म्हणून. मी बोललेच नाही. चेहऱ्यावर तसंच होतंय. काय गं? पण त्यांच्या मनात काय आहे ते आता ह्याच्यात कळेल आपल्याला. हो की नाही? बघितलं, जे मनात असतं तेच बोलतो. हो की नाही? बघा काय लिहिलंय. सुनबाई, तुम्हाला बरं वाटावं म्हणून सासूबाई. कळलं? काढली काय सुनबाई. अभिनंदन. चला, झी मराठीकडून ही भेट. नमस्कार. ही अन्नपूर्णा माऊली तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तुमच्या घरात ठेवायला हा गणपती बाप्पा. आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी
देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे